नमस्कार, मी शिल्पा आचरेकर. तुम्हाला मालवणी पद्धतीची तारली कशी बनवायची ते दाखवते. तारली मी धुवून चांगले मीठ लावून ठेवलंय. बेडकी मिरची, खोबरं, कोथिंबीर जेव्हा आपण सार बनवतो ना तेव्हा वरून सोडायची, वाटपात घ्यायची नाही. हळद, टॅमॅटो लाल जरद, कांदा, 4 त्रिफळा टाकले म्हणजे कसं मच्छीला वास येत नाही. आणि धने, कोकम एवढं साहित्य घ्यायचं आणि बारीक वस्त्रगाळ वाटायचं. कांदा, उभा चिरलेला कांदा आणि हा बारीक फोडणीला. मिरची टाकते, कांदा, धने, त्रिफळा नंतर वाटायचे. तर मग ना जरा हे कडू लागतं, पण त्रिफळा अगदी 4 टाकायचे, जास्त टाकायचे नाही, नाही तर ना जिभेला ना तिखटपणा येतो. ओलं खोबरं, टॅमॅटो आणि हळद एवढं सगळं वाटून घ्यायचं. आता माझं वाटून झालंय. आता वरून त्रिफळा टाकते आणि एकच फिरवायचं. तर हे काटेऱ्याचं डोकं मी जरा फ्राय करते. फोडणी द्यायची कांद्याची. कांदा लाल होईपर्यंत भाजायचा. लाल जरद कांदा आता लाल झालाय. आता हे वाटण त्याच्यात सोडायचं. वाटणाला कड आलाय. कड आल्यावर मच्छी सोडायची. आणि वरून कोकम टाकायची. अलगद ढवळायचं, असं कडेने ढवळायचं म्हणजे मच्छी तुटत नाही आणि अख्खी राहते. जरा उकळी आली का नंतर मग मी पहिलेच मीठ टाकलंय, परत वरून थोडं मीठ टाकणार आणि मग वरून कोथिंबीर घालणार. आता आपली 5 मिनिटं झाली आहे. आता आमटीला मस्त कड आलाय, म्हणजे साराला कड आलाय मच्छीच्या. अशी ढवळायची म्हणजे मच्छी तुटत नाही, अख्खी राहते. अशी सुकी बनवतो आम्ही मालवणी लोक. पातळ पाणी नाही, घट बनवतो. आता जरासं मीठ टाकते. मच्छी धुताना मीठ टाकलं होतं थोडं आणि आता थोडं घालते. वरून कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा. झालं.